की महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा लिहिला. पहिल्यांदा या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा इतिहास मांडणारे महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. कशाच्या माध्यमातून मांडलं? पोवाडाच्या माध्यमातून. एक कवी सुद्धा होते महात्मा ज्योतिबा फुले, उत्कृष्ट लेखक होते, इंग्रजीचे जाणकार होते आणि केवळ वांगे आलू विकणारे नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले त्या काळचे अत्यंत श्रीमंत, टॅक्स भरणारे आणि स्वतःच्या कंपनीमध्ये 2-2 चार्टर्ड अकाउंटंट पोसणारे एवढे श्रीमंत होते. त्यांचा वाडा कसबा पेठेतील अत्यंत दिमागदार वाडा होता. एवढे सुशिक्षित महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी शक्ती ओळखली की मी जर लिहिलं, साहित्याचा जो साठा सोडला, तो साठा पुढे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल. म्हणून शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. 1000 प्रती त्याच्या काढल्या, घरोघरी जाऊन वाटले आणि या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराज कळायला लागले. लेखणी का कमाल. शिवाजी महाराजांचा यापूर्वीचा इतिहास का बरं नव्हता? पेशवाईनं हा इतिहास पुसून टाकला होता. शिवाजी महाराजांचा नाव निशान नव्हतं. आज सहज शिवाजी महाराजांच्या नावानं मुंबईची महानगरपालिका नव्हे तर विधानसभा ही काबीज करण्यात येते. सहज तुम्हाला शिवाजी महाराजांचा जुलूस काढता येतो. सहज तुम्हाला बॅनरवर शिवाजी महाराजांचे फोटो टाकून नाचता येतं. जय भवानी जय शिवाजी सहज म्हणता येतं. पण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की मी पोवाडा लिहून काढला आणि पोवाड्यामध्ये रयतेचा राजा शिवाजी महाराज कसा होता हे लिहून काढलं आणि मी शिवाजी महाराजांची समाधी शोधायला गडावर गेलो. काय वस्तुस्थिती आहे? कलावंताची भूमिका काय आहे? कलावंत इतिहास जिवंत करत असतो. कलावंत इतिहास लिहून ठेवत असतो. दफन केलेल्या इतिहासाला जिवंत करण्याची शक्ती फक्त कलावंतामध्ये, लेखकांमध्ये असते. जर लेखक मेला तर या जगातील सगळ्या मानवजातीचा इतिहास मरून जाईल. मानवजातीचा इतिहास जिवंत ठेवण्याची शक्ती फक्त साहित्यकारानं केलेली आहे. की माणसा तुझ्या बुद्धिमत्तेनं यांना नाव दिलं आणि निर्जीव सुद्धा सजीव बनून या सृष्टीमध्ये जिवंत झालेत. ही त्या माणसाच्या बुद्धिमत्तेची आणि त्या कलावंताची शक्ती. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की मी रायगडावर गेलो. आज खूप म्हणतात की शिवाजी महाराज हमारे है. मग शिवाजी महाराजांच्या नावावर भगवा लावू. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात शिवाजी महाराजांची समाधी शोधायला गेलो, मला समाधी शोधायला 3 दिवस लागलेत. किती दिवस? 3 दिवस. महात्मा ज्योतिबा फुले नावाचा कलावंत नसता, महात्मा ज्योतिबा फुले नावाचा लढवय्या नसता, महात्मा ज्योतिबा फुले नावाचा कार्यकर्ता नसता आणि हा कार्यकर्ता हा महाराष्ट्राचा 18 पगड जातींचा राजा छत्रपती शिवाजी यांचा इतिहास जिवंत करण्याच्या मोहिमेला लागला नसता तर ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना 3 दिवस लागले समाधी शोधायला, महात्मा फुले नसते तर 3000 वर्षापर्यंत महात्मा ज्योतिबांच्या ऐवजी दुसऱ्यानं छत्रपती शिवाजींची समाधी शोधलीच नसती. 3000 वर्ष लागले असते ती समाधी शोधायला. एवढी समाधी आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पेशवाईनं पुसून टाकला होता. 3ऱ्या दिवशी आपल्या समग्र वाङ्मयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की 3ऱ्या दिवशी मी निराश झालो, मी थकलो आणि एके जागी बसून विचार करीत होतो की एवढा मोठा बहुजनांचा राजा ज्यानं पहिल्यांदा या सगळ्या देशामध्ये स्वातंत्र्य उभं केलं, स्वराज्य स्थापिलं, त्याचा इतिहास कुठं आहे? मग मला विचारावंसं वाटतं आज शिवाजी महाराजांच्या नावावर सत्ता उपभोगणाऱ्याचे वंशज त्या समाधी बर्बाद झालेली होती, उद्ध्वस्त झालेली होती तेव्हा नव्हते. 96 पिढी म्हणून मिरवणारे लोक तेव्हा नव्हते. जय भवानी जय शिवाजी म्हणून दलितांच्या, मुसलमानांच्या, 18 पगड जातींच्या लोकांच्या अंगावर बहेकून गैरसमजुतीने त्यांच्या अंगावर जाणाऱ्या लोकांचे वंशज तेव्हा नव्हते का? पण एका माड्याला महात्मा ज्योतिबा फुल्याला गडावर जावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 3 दिवस शोधावी लागली. 3ऱ्या दिवशी मी थकलेलो होतो, मी निराश झालेलो होतो आणि विचार केला की हे निर्मिका मिळणार की नाही मला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी.
हा विचार करीत असताना दूर माझी नजर गेली आणि तिथं उंच वटावर रचलेले काही दगड मी पाहिली. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मयामध्ये आपल्या हस्ताक्षरात लिहितात. मला तेव्हा वाटलं की ती असेल शिवाजी महाराजांची समाधी. मी जवळ गेलो, त्या समाधीला स्वच्छ केलं आणि पाहतो तर काय, हो ती छत्रपती शिवरायांची समाधी. अरे ज्यानं या देशामध्ये एवढ्या बलाढ्य मुघलशाहीच्या विरोधात, निजामशाहीच्या विरोधात, आदिलशाहीच्या विरोधात या मातृभूमीच्या लेकरांना घेऊन स्वातंत्र्याची मूर्तमेढ केली, त्याची समाधी भग्नावस्थेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला जंगली वेलींनी वेढलेलं, चोहीकडे कनेरीची आणि इतर झाडं यांनी वेढून टाकलेली ती समाधी. काय तो इतिहास होता, कुणी नष्ट केला हा इतिहास? आणि इतिहास नष्ट होत असताना कोण गप्प राहिलं? म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेकरांना दोन पद्धतीनं मार्गदर्शन करतात. एक म्हणतात की जाओ अपने दीवार पर सत्ताधारी कौम बनेंगे ये लिख लो, लेकिन जो इतिहास तुम्हारा हमने जिंदा किया है उस इतिहास को फिर कोई पेशवाई मिटा न पाए, इसलिए कलम को भी ताकत से पकड़ो, पढ़ो, संघर्ष करो, अपने इतिहास को जिंदा रखो. ज्यावेळेस समाजातील लेखणी धरणारे माणसं नपुंसक बनतात, ज्यावेळेस समाजाचा साहित्यकार, समाजाचे कवी लोक सत्तेचे हस्तक बनतात, तेव्हा ते मुठभर जिवंत राहतात. मात्र समाज मरतो, मात्र समाज रसात रडाला जातो, मात्र समाजाची इज्जत वेशीवर टांगल्या जाते. हे आपण पाहतो आहोत. मॉब लिंचिंग पासनं, उन्हापासनं, लव जिहाद पासनं काय काय समाजावर संकट येत आहेत. आरक्षण बंद, प्रायव्हेट कंपन्यांचा हमला, काय काय आपण पाहतो आहोत. अशा वेळेस या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात पुन्हा फुले आंबेडकरी आंदोलनातील साहित्यकारांना, लेखकांना पुढे येण्याची गरज आहे. कारण तो इतिहास आहे आपला.